याच जागेतून तुम्हाला एक पॉवरफुल ब्लॉग बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला तो खरंच आवडेल आणि तुम्ही पण तुमचा कॅमेरा उचलाल. मला माहीत आहे तुम्हाला ब्लॉगिंगला टॉपिक वगैरे काय भेटत नाही, पण एक तुम्हाला ब्लॉगिंगची आतमधली गोष्ट सांगतो. ब्लॉग बनवण्यासाठी कुठल्या जागेची गरज नाही, तुम्ही कुठेही ब्लॉग बनवू शकता. कुठेही म्हणजे कुठेही. आता ही काय जागा आहे का? इकडे अख्खीकडे कचरा पडला सगळीकडे. ही माझी बाईक आहे. चला तर ब्लॉगला स्टार्ट करूया. बाई मी ब्लॉग करतोय आणि पाठीमागे एकदम काठावर नदीच्या उभा आहे. ती नदीचा पात्र खरंच सांगतो एवढा खोल आहे ना, का माझी हाईट, माझ्या डबल हाईट आणि एक अजून हाईट एवढी होईल तेव्हा त्या नदीच्या पात्राचा खोलपात्र समजला जाईल. एवढा खोल नदी आहे. थोडासा पाय सटकला तर आपली लागली वाट. तर इथून आता थोडी पण रिस्क नाही येता. पाय टाकतो, पाऊल टाकतो पुढं आणि वर येतो सेफ झोनमध्ये. हे खोलपात्र आहे. हिला भास्ता नदी पण बोलतात. खडवलीच्या नदीला जाऊन इकडून मिळते ती. आणि तो छानसा जुना पूल तुम्ही बघू शकता. खूप जबरदस्त वाटतो. इकडचा सूर्य मावळतानाचा नजारा. त्याच्यानंतर सकाळी जरी आले ना तुम्ही तरी पण नदीच्या किनारी एवढा भारी वाटतो ना. एकदम निसर्गमय, पाखरांचा आवाज, चिमण्यांचा आवाज आणि फक्त नदी आणि गारवा. आज माझ्या शाईन बाईकला पण आणला. ती पण खुश झाली बाई. हे बघ बोलते बघ. नाही बोलत शाळेला. तिकडं बघितला. हां इकडं नदीकडं बघत होती. लय भारी वाटतं तिला पण. ती माझ्या जोडीलाच असते कुठे पण जावा. पायऱ्या का बनवल्यात तुम्हाला माहिती आहे का? पायऱ्या याच्यासाठी बनवल्यात की इथं आपला गणपती बुडवतात. पण आता इथे कचरा बघा. तुम्हाला आवर्जून सांगतो, अरे मूर्खांनो, तुमच्या समाधानासाठी तुम्ही नदीचं पात्र कशाला खराब करताय रे भावांनो. आता बोललो असतो मी, पण इकडे बघा नदीची काय अवस्था झाली. तुम्ही कचरा पिशव्या सगळ्या तुमच्या घरी टाका, घरी जाळा. तुमच्या बापाच्या मालकीची नाही. ब्लॉगमध्ये मी हे पण सांगू शकतो, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर कमेंटमध्ये मला शिव्या द्या, मला चालेल, हरकत नाही. पण मी काय खोटा बोललेलं नाही, समजलं ना. बघा असं आहे. आणि तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. ही बघा फ्लावरिंग, जबरदस्त फ्लावरिंग, गुलाबी फुलं. वा 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 वा. हा बघा सायकल घेऊन आलाय आदिवासी बांधव मित्र. कचऱ्याला इग्नोर मारा. रिझन सांगतो कचऱ्याला काय इग्नोर मारा. कारण की तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे खूप सुशिक्षित गाढव इथे जन्माला आलेले आहेत. त्यांना थोडासा सिविक सेन्स नाही का कचरा कुठे टाकायचा, कसं राहिलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे या जगामध्ये. तर तो इग्नोर मारून तुम्ही निसर्गाची शांतता अनुभवा, त्याचं रिफ्लेक्शन बघा आणि छान छान कमेंटमध्ये आपला कमेंट बॉक्स भरा. तुम्हाला पाठीमागे दिसतोय का सूर्य मावळतोय? माझ्या पाठीमागे सूर्य मावळतानाचा नजारा किती छान आहे बघा. एकदम भारी वाटतोय इथे. आणि मी पण आता संध्याकाळी आलोय, कामावरून आलोय, थकून आलोय, पण इथे येताच नदीच्या किनारी मला खूप छान वाटतं. व्हिडिओ व्हायरल होताच तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुम्ही ब्लॉग कुठे पण चालू करू शकता. भावांनो, असा मला वाटतंय की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. असेच निसर्गमय ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही RTS चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुमचा RTS ब्लॉगवाला अभिजित चव्हाण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. चला बाय बाय.